या ठिकाणी तोफखाना आहे. या ठिकाणी शुभम दादा आहे तिथं आणि सचिनदा. तर कसं वाटतंय सर? आणि हे मित्रांनो तुम्हाला दाखवतोय, हे आम्ही कुलाब्यामध्ये काढलेली फोटो आहे चौघांची. ही मित्रच्या चौघजण आलेलो आहे फिरायला. तर शुभमदा तुम्हाला कसं वाटतंय? मला एकदम खूप छान वाटते. आता असं वाटतं की आमचा जन्म यावेळेस चुकीच्या ठिकाणी झाला. आम्ही माणसं थोडं जुन्या विचारायचो. थोडंसं महाराजांच्या काळाचा जन्म झाला असता आमचं पांग पिकलं असतं. सोप्या भाषेत सांगायचं म्हणजे. आणि हे समुद्राचा व्ह्यू बघून तुम्हाला काय आणि ह्या वाटतं? समुद्राचं तर काही तुमच्या मनात जे ताण, जॉबचं टेन्शन हे काय सगळं ताण विसरलं. असं वाटलं ही मेमरी आपण कैद करून जाऊ, पण ही मेमरी कैद करू शकत नाही. कारण किती वेळ जरी वेळेस बघितलं तर मेमरी बनूच वाटणार आहे. प्रत्येकाच्या जन्माच्या सचिनदा, काहीतरी तुला काय वाटतं? माझं मत असं आहे की आपण चुकीच्या वेळेस जन्माला आलेलो नाही. आमच्या राजानं एवढं साम्राज्य उभं करून गेलं, त्याला सांभाळायची जबाबदारी आमची आहे. आणि ही जन्म आमचा त्याच्यासाठी. आम्हाला एवढंच माहिती आहे. बरोबर. जय हिंद, जय शिवराय, जय महाराष्ट्र. आणि सर हे समुद्राचा व्ह्यू काय बोलाल त्याबद्दल? अथांग समुद्र आहे. सगळं सुख दुःख सगळं या समुद्रामध्येच आहे. इथंच आहे सगळं. सगळ्याच्या प्रश्नाचे उत्तर, सगळ्यांच्या प्रश्नाचं उत्तर इथंच आहे. हनुमंदा तुम्हाला काय वाटतं सर? ड्रायव्हर काय वाटते कुलाबा किल्ला समुद्रामध्ये बेटामध्ये एवढं मोठं बघून कसं वाटतं तुम्हाला? आता असं वाटतंय हनुमंतरावच्या शांतीला पकडूनच चालावं आता आपण. त्यांचं तर हे शांत झालेलं मन हनुमंताकडे शब्दच नाहीत बोलण्यासाठी की एवढं गेले त्या निसर्गात. त्याच्याकडे शब्द राहिले बोलायला आता. तर पूर्ण हनुमंत निसर्गात किल्ले बघायचं म्हणून एवढं भाऊ हे करत होता. आज भाऊ आज खुशीमध्ये बोलू शकणार गेला, एवढं भावाला खुशी झाली किंवा समुद्र शब्दच राहिले नाहीत. पूर्ण हरवून गेले झालं. आता कोकणातले किल्ले जवळपास आमचे संपलेले आहेत. समुद्री किल्ले वगैरे. तर आता नेक्स्ट किल्ले आता बघू आता राहिलेले बाकीचे.